नमस्कार, ANS क्राफ्ट्समध्ये तुमचे स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ आपण स्पेशली आपल्या एका सबस्क्रायबरच्या डिमांडनुसार बनवत आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुदेव दत्त अशी मोत्याने विणलेली पट्टी पाहणार आहोत। चला तर मग जराही वेळ न वाया घालवता बघूया ह्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं। तर सगळ्यात आधी 4 नंबरचे पांढरे मोती, अक्षर मी गुलाबी रंगाने लिहिणार आहे म्हणून 4 नंबरचे गुलाबी मोती, आणि बॉर्डर मी हिरव्या रंगाने करणार आहे म्हणून 4 नंबरचे हिरव्या रंगाचे मोती, आणि धागा कट करायला कात्री, सुई दोरा हे आपल्याला लागणार आहे। तर ही पट्टी काहीशी अशा पद्धतीने दिसणार। ही सुद्धा क्रॉस स्टिच मध्येच आहे, आणि जर का तुम्ही आधीचा माझा व्हिडिओ ओम नमः शिवाय वाला बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला ही सुरुवात कशी केली आहे ही कळेल। मी सुरुवात करून ठेवली आहे आणि आता आपण पुढचा व्हिडिओ बघणार आहोत। तर जसं आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, क्रॉस स्टिच मध्ये आपल्याला आता एकदा सुरुवात केल्याच्या नंतर 2-2 मोती लागत राहतात। तर आता आपल्याला धाग्यामध्ये 2 मोती घ्यायचे, पण आता इथून आपल्या श्रीची सुरुवात होणार आहे, त्यामुळे या पट्टीमध्ये आपण बघायचं हे वरून सुरुवात झाले, इथून वरून हे 11 मणी आहेत। हे 11 पांढरे मणी सोडलेले आहेत आणि हा रंगीत मणी आहे। आता आपला दोरा खालच्या दिशेने बाहेर आहे म्हणून एक 4 नंबरचा पांढरा मोती आणि एक गुलाबी रंगाचा मोती। तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार मोती घेऊ शकता। अशा पद्धतीने आपल्याला हे ओवून घ्यायचे। हे मोती लहान असल्यामुळे त्याचे होल पण लहान असतात, त्यामुळे कधी-कधी एकदम दोन्ही मोत्यांमध्ये सुई जात नाही, तर एकेका मोत्यामधून काढून घ्यायची। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ओम नमः शिवाय पट्टीची पहिल्या भागाची लिंक देते। जर तुम्ही बघितला नसेल तो व्हिडिओ तर नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ही सुरुवात कशी केली आहे हे कळेल। काहीच अवघड नाहीये, खूप सोपी सुरुवात आहे। आता इथे आपण बघतोय, इथे आता हे पुढचे सगळे पांढरे मणी आहेत, तर ते घालून घेऊया। मी तुम्हाला 2 दाखवते, मग पुढचं करून घेते। जसं आपण ओम नमः शिवायच्या एंडिंगला केलं होतं, पांढऱ्या मण्यांचा भाग आला की मी करत होते आणि मग रंगीत मणी आल्याच्या नंतर तुम्हाला दाखवत होते, त्याप्रमाणेच ही पट्टी आपण शिकणार आहोत। तुम्हालाही जर कुठला अजून अक्षरांचं काही शिकायचं असेल तर तुम्ही तसं कमेंट करून सांगू शकता। अजून एका आपल्या सबस्क्रायबर काकींनी सांगितलंय जगदंबा प्रसन्न शिकवायला, तोही व्हिडिओ लवकरच येईल। अशा पद्धतीने आपल्याला फक्त 2-2 पांढरे मोती घेऊन हे करून घ्यायचे। इथे कोपऱ्यावरती आल्यावर 2 हिरवे आणि 1 पांढरा या पद्धतीने घ्यायचे। जर तुम्ही बॉर्डर करणार नसाल तर काहीच हरकत नाहीये। तोरणासाठी तुम्ही म्हणजे ही जी साईडची बॉर्डर आहे ही न करून ठेवता फक्त वरच्या या 2 बॉर्डर केल्या तरी तुम्ही ते तोरणात नंतर वापरू शकता। हां, एक सांगायचं राहिलं सुरुवातीला, हे आपले टोटल 22 मोती आहेत। हे सुरुवातीचे जे आहेत ते 22 मोती आहेत। इथून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि 22 हे 22 मोती घेतलेत। याचाच अर्थ चौकोन बघायला गेलं तर 11 चौकोन आहेत। आता मी हा जो एवढा पांढरा भाग आहे तो करून घेते आणि मग पुढे कसं करायचं हे तुम्हाला दाखवते। हे बघा, मी हे एवढं करून घेतलंय, म्हणजे हा जो पांढरा भाग होता, पांढरी लाईन होती ती करून घेतली। आता आपल्याला इथे खाली 9 पांढरे मणी सुटले पाहिजेत असं करायचंय। तर हे किती सुटले? 2 2 4 6 8 हे 8 सुटलेत। अजून 1 पांढरा मणी सोडायचा आहे, तो आता हा रंगीत मणी घालताना सुटला जाणार आहे। धागा वरच्या दिशेने बाहेर आहे। हे बघा, श्री लिहिताना जी अशी तिरपी रेष पहिले येते त्याची ही सुरुवात आहे।
त्यामुळे या मण्याच्या बरोबर ह्या बाजूला वरच्या दिशेला रंगीत मणी आला पाहिजे, म्हणून तिथे एक गुलाबी रंगाचा मोती आणि एक पांढऱ्या रंगाचा मोती आपण घेणार आहोत. हे आपण आता अशा पद्धतीने नेहमीसारखं ओवून घ्यायचं. तुम्हाला हा व्हिडिओ यूट्यूबमध्ये कुठेही बघायला मिळणार नाही, त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असे युनिक व्हिडिओज पाहायला मिळतील. नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येणार जेव्हा तुम्ही बेल आयकॉन आहे ते प्रेस करा. हे अशा पद्धतीने आता आपण करायचं आहे. आता इथे धाग्यामध्ये परत 2 पांढरे मोती घ्यायचे. 1 2. हा व्हिडिओ उशिरा येण्याचं कारण म्हणजे ही पट्टी कुठेही नव्हती किंवा अक्षरं कुठे सापडत नव्हती, त्यामुळे स्वतः मी आलेख कागदावरती आधी करून घेतलं आणि एक सॅम्पल पट्टी बनवून बघितली आणि त्यानंतर हा व्हिडिओ आज येतोय. तर हा प्रयत्न कसा वाटला, मला ही पट्टी करायला जमली आहे ना, हे नक्की कमेंट करून सांगा. आता आपल्याला इथेच ह्याच लाईनीमध्ये इथे आपण बघू शकतो, हे बघा, ह्याच लाईनीमध्ये हा जो श्रची ही जी वरची गाठ असते ती सुद्धा सुरू होणार आहे. त्यासाठी इथे हे 3 पांढरे मणी सोडलेत. आपले इथे 2 सुटलेत आणि आता एक हे करताना सुटणार आहे, त्यामुळे एक गुलाबी मोती आणि एक पांढरा मोती आपण धाग्यामध्ये घ्यायचा आणि नेहमीच्या पद्धतीने आपण ओवून घ्यायचं. व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित पूर्ण बघाल तर तुमचं चुकणार नाही. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे अवघडही वाटणार नाही काही. आता ह्याच्यानंतर आपण पुढे सगळे पांढरे मोतीच घालणार आहोत. तर आता हे जे पुढचे हे जे सगळे पांढरे मोती आहेत ते, त्याच्यानंतर हे पांढरे मोती आहेत ते इथपर्यंत मी करून घेते आणि हे पुढे कसं करायचं आहे ते तुम्हाला दाखवते. हे बघा, हा जो पांढरा भाग होता हा इथून एवढा आणि हा एवढा हा मी करून घेतला आहे. आता इथे हे 5 पांढरे मोती आपल्याला सोडायचे. 5, हे बघा, 1 2 3 4 5. आणि आता इथे रंगीत मोती आला पाहिजे. आपला दोरा खालच्या दिशेने बाहेर आहे, म्हणून धाग्यामध्ये आपण एक पांढरा मोती आणि एक गुलाबी मोती घेणार आहोत. पांढरा आणि गुलाबी. हे बघा, अशा पद्धतीने. आता आपल्याला धाग्यामध्ये आधी या 2 मोत्यातून सुई काढून घेऊया. आता आपल्याला धाग्यामध्ये पांढरा मोती आणि एक गुलाबी मोती असे घ्यायचे. एक पांढरा मोती आणि एक गुलाबी मोती. हे बघा, इथे श्रची गाठ आहे ती तयार व्हायला सुरुवात झाली आहे आणि ही इथली ही तिरपी रेष. आता हे बघा, हे आपलं इथपर्यंत झालं, हे इथपर्यंत. आता आपल्याला हे करायचं, तर त्याच्यासाठी परत एकदा 2 मोत्यातून धागा काढून घ्यायचा. हे बघा, हे 2 तिरके आहेत, त्याच्यानंतर हा एक तिरका आहे ना, म्हणजे आपल्याला इथे वरती गुलाबी मोती आला पाहिजे. तर त्याच्यासाठी पहिले एक पांढरा मोती आणि मग एक गुलाबी मोती असे हे 2 मोती आपण धाग्यामध्ये घेणार. हे अशा पद्धतीने. ही तिरकी रेष झाली आणि
हे झालं. आता आपल्याला इथे इथपर्यंत आहेत ते पांढरे मोती आहेत. तर ते किती आहेत? 1 2 3 4 5. हे किती आहे म्हणजे आपल्याला 2 चौकोन करायचे आहेत थोडक्यात. तर ते 2 चौकोन आपण आधी करून घेऊ. ही पट्टी बऱ्यापैकी ब्रॉड होते, त्यामुळे जर तुम्ही हेवी डिझाईनचं तोरण करणार असाल तर त्याला ही खूप उठून दिसेल आणि छानही वाटेल ते. किंवा तुम्ही नुसती देवाऱ्याला ह्याला लूप लावून किंवा खाली जस्ट त्या बेल्स किंवा डेकोरेटिव्ह काहीतरी लावून देवाऱ्यासाठी म्हणून वापरू शकता. ही पट्टी हेवी होण्याचं कारण एवढंच आहे की आपल्याला इथे श्रची वेलांटी आहे, दची मात्रा आहे आणि खालच्या दिशेला बघायला गेलं तर गचा उकार आहे, त्यामुळे ही थोडी ब्रॉड होते, म्हणून ही हेवी तोरणाला खूप छान दिसेल. अशा पद्धतीने आता आपण आधी हे पांढरे चौकोन करून घेऊया. 5 मणी सोडायचे आहेत ना, आपले इथे 3 सुटले गेले. आता अजून 2 पांढरे मोती घेऊ. 1 2. हे आता झाले 5. आता हे बघा इथे 1, हे बघा 1 2 3 4 5. हे 5 मोती सुटल्याच्या नंतर हा रंगीत मोती आहे. म्हणून मग आता आपण धागा खालच्या दिशेने बाहेर येतोय, म्हणून सगळ्यात पहिले एक पांढरा मोती आणि एक गुलाबी रंगाचा मोती धाग्यामध्ये घेणार आहोत. एक पांढरा मोती आणि एक गुलाबी मोती. नेहमीसारखा हा चौकोन आपण पूर्ण करून घ्यायचा. आता हे इथून हे एवढे जे पांढरे मोती आहेत ते आणि इथून इथपर्यंत हे मी करून घेते आणि तुम्हाला पुढची पट्टी कशी करायची ते दाखवते. हे बघा, हा जो पांढरा भाग करायचा होता हा आणि हा तो मी करून घेतलाय. इथे कोपऱ्यावर आल्यावर 3 मोती घ्यायला विसरायचे नाहीये. सिक्वेन्सनुसार इथे बाहेरच्या बाजूला बॉर्डर आली पाहिजे आणि आतमध्ये पांढरा. तर आता ही जी श्रची ही जी तिरपी रेघ आहे ही आपण करतोय. ह्या मोत्यावर आपण आहोत. इथे हा मोती, या मोत्याच्या वर हा मोती आहे. हे बघा, या मोत्याच्या वर, म्हणून आता धागा वरच्या दिशेनेच बाहेर आहे. म्हणून एक गुलाबी मोती आणि एक पांढरा मोती आपण धाग्यामध्ये घ्यायचा. नेहमी जसा आपण चौकोन करतो तसा चौकोन करायचा. अशा पद्धतीने हे झालं. आता इथे किती पांढरे मोती सोडलेत? तर 1 2 3 4 5 पांढरे मोती सोडायचे. आता करून घेऊया. ते आधी 2 पांढरे मोती, 1 2. त्याच्यानंतर वरच्या दिशेला सुई सरकवून घ्यायची. परत 2 पांढरे मोती, 1 2. आता आपल्याला इथे वरच्या दिशेला वरच्या दिशेने दोरा बाहेर आहे ना, म्हणून एक गुलाबी मोती आणि एक पांढरा मोती असे 2 मोती धाग्यामध्ये घ्यायचे. अशी हे बघा, हा मोती आपण घातलाय. 1 2 3 4, 1 2 3 4, हा चौथा.
त्यानंतर धाग्यामध्ये आधी धागा पुढे सरकवून घ्यायचा, धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घ्यायचे, 1 2 हे झालं. परत धागा वर काढून घेऊया. आता इथे आपण पाहतोय हे जे वरचं जे टोक आहे ते आहे, त्याच्यासाठी 1 गुलाबी मोती आणि 1 पांढरा मोती असे 2 मोती धाग्यामध्ये घ्यायचे. अशा पद्धतीने करायचं. हे बघा, ही शिरोची अर्धी गाठ आणि अर्धी ही जी रेष आहे तिने आकार घ्यायला सुरुवात केली. आता पुढे हे सगळे पांढरेच मोती आहेत आणि त्याच्या बाजूला पण ही जी इथपर्यंत जी पांढरी लाईन आहे तिथपर्यंत मी करून घेते आणि तुम्हाला पुढे दाखवते. हे बघा, ही जी पांढरी लाईन करायची होती ती मी करून घेतली आहे. आता आपल्याला इथे हे 5 पांढरे मणी सोडायचे आहेत, म्हणजेच याच्या इथला जो मणी आहे खालचावाला तो रंगीत मणी आला पाहिजे. आता आपला दोरा खालच्या दिशेने बाहेर आहे, म्हणून आपण धाग्यामध्ये 1 पांढरा मोती आणि 1 गुलाबी मोती असे 2 मोती घेणार आहोत. अशा पद्धतीने घालून घ्यायचे. हे बघा, आपण ही लाईन करतोय. आता या 2 मोत्यातून परत एकदा सुई काढून घ्यायची. इथे पण आपल्याला हा रंगीत मोती हवा आहे, म्हणून 1 पांढरा मोती, 1 पांढरा मोती आणि 1 गुलाबी मोती असे 2 मोती धाग्यामध्ये घ्यायचे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. हे बघा, आता ही शिरोची गाठ जवळजवळ होत आली आहे. पुढच्या लाईनीमध्ये आपण जाऊ तेव्हा इथला हा मोती पूर्ण होईल. परत एकदा धागा या 2 मोत्यातून काढून घ्यायचा. आता आपण हे इथपर्यंत केलं, इथपर्यंत परत एक रंगीत मोती आहे, म्हणून 1 पांढरा मोती, खालच्या दिशेने धागा बाहेर आहे ना, म्हणून 1 पांढरा मोती आणि 1 गुलाबी मोती असे 2 मोती धाग्यात घ्यायचे. अशा पद्धतीने आता हेही झालं आपलं. इथे आता हा एक चौकोन म्हणजेच 2 पांढरे मोती घालायचे आणि मग रंगीत मोती. तर आधी आता आपण हे पांढरे मोती घालूया. धागा दर वेळेला घट्ट ओढून घ्यायचा, नाही तर पट्टी लूज होते. जर तुम्ही हे तंगूसमध्ये करणार असाल तर तंगूसमध्ये केले तरीही चालेल. फक्त 4 नंबरचे मोतीच शक्यतो वापरा, कारण 4 नंबरच्या मोत्यामध्ये अक्षरं सुबक आणि छान दिसतात. 6 नंबरच्या मोत्यामध्ये ते खूप मोठे वाटतील. आता आपण हे एवढं केलं. हे जे 3 पांढरे मोती आहेत हे आपले सुटले. आता इथे हा रंगीत मोती आहे. धागा आपला खालच्या दिशेने बाहेर आहे, म्हणून धाग्यामध्ये 1 पांढरा मोती आणि 1 गुलाबी मोती असे 2 मोती आपण घ्यायचे. अशा पद्धतीने हे पण आपलं झालं. आता हे इथून इथपर्यंत हे जे पांढरे मोती आहेत ते आणि इथून ही एवढी जी पांढरी लाईन आहे ते मी करून घेते आणि पुढे कसे करायचं ते तुम्हाला दाखवते. हे बघा, हा जो पांढरा भाग करायचा होता तो मी करून घेतलाय. आता आपल्याला ही जी
अशी आपण ही अशी तिरकी रेष करतोय। दोरा ऑलरेडी वरच्या दिशेने आहे, म्हणून धाग्यामध्ये आपण एक गुलाबी मोती आणि एक पांढरा मोती असे 2 मोती घेणार आहोत। हे पांढरे मोती जर आपण खालून काउंट केले तर 7 आहेत। हे बघा 1 2 3 4 5 6 7 हा आत्ता घालताना आला आणि हे 3 चौकोन होते। आता आपण परत वर धागा काढून घेऊया। हा धागा आता वरती काढून घेतल्याच्या नंतर हा इथे रंगीत मोती आहे, म्हणून इथे एक गुलाबी रंगाचा मोती आणि एक पांढऱ्या रंगाचा मोती असे 2 मोती धाग्यामध्ये घ्यायचे। अशा पद्धतीने हे वाला आपण केलं। यानंतर परत धागा 2 मोत्यातून काढून घ्यायचा। इथे आपल्याला दोन्ही पांढरे मोतीच घ्यायचे, 1 2। परत एकदा धागा काढून घ्यायचा। आता आपल्याला इथे ह्या मोत्याच्याच रेषेमध्ये हा मोती आहे, हा तो रंगीत हवा आहे, म्हणून एक गुलाबी आणि एक पांढरा असे 2 मोती घ्यायचे। हा श्र आपला इथे अर्धा झालाय। आता ही जी पूर्ण जी वरची लाईन आहे ती पूर्ण पांढऱ्या मोत्याचीच आहे आणि ही पण लाईन ही जी एवढी आहे ती पांढऱ्या मोत्याची। तर जोपर्यंत हे पांढरे मोती आहेत तोपर्यंत मी करून घेते आणि पुढे कसं करायचं हे तुम्हाला दाखवते। हे बघा, हा जो पांढरा भाग करायचा होता तो मी करून घेतलाय। आता आपल्याला इथे श्रचं जे टोक असतं ते करायचे। तर इथे गुलाबी मोती आला पाहिजे आणि धागा आपला खालच्या दिशेने बाहेर आहे, म्हणून धाग्यामध्ये सगळ्यात आधी आपण एक पांढरा मोती घेणार आहोत, एक पांढरा मोती आणि एक गुलाबी मोती। हे 2 मोती आता आपण नेहमीसारखे ओवून घेऊया, म्हणजे हे श्रचं जे टोक आहे ते येईल। हा आपला श्र असा दिसायला लागलाय। आता आपल्याला इथे पुढे सगळे पांढरे मोतीच घालायचे। नेहमीसारखं 2 मोत्यातून सुई काढून पांढरे मोतीच घालायचे। आता पुढची जी लाईन आहे त्याच्यामध्ये पण इथेच एक रंगीत मोती आहे आणि एक अक्षराच्या डोक्यावरची रेघ सुरू होईल, त्यामुळे ही जी लाईन आहे या लाईनीमध्येच एक रंगीत मोती आला पाहिजे। जी अक्षराच्या डोक्यावरची जी लाईन असते, रेघ असते, त्याची सुरुवात असेल। तर मी आधी हे इथून हा जो पांढरा भाग आहे तो पूर्ण करून घेते आणि मग रंगीत मोती कसे घालायचे हे दाखवते। हे पहा, इथे हा जो पांढरा भाग होता तो मी करून घेतलाय। आता आपल्याला ह्याच मोत्याच्या बाजूला एक परत गुलाबी मोती घालायचे। धागा आपला वरच्या दिशेने बाहेर आहे, म्हणून आपण आता धाग्यामध्ये एक पांढरा मोती आणि एक गुलाबी मोती असे 2 मोती घ्यायचे। अशा पद्धतीने आता आपण ओवून घेऊया। असे ओवून घेतले। आता आपल्याला ह्या लाईनीमध्ये
ह्या लाईनीमध्ये रंगीत मोती हवा आहे, तर तोपर्यंत आपल्याला पांढरेच मोती घालायचे आहेत. तर ते आपण घालून घेऊ. हे असा दोरा 2 मोत्यातून काढून घ्यायचा. 2 पांढरे मोती, 1 2. हे असे. आता आपल्याला अजून एक चौकोन पांढऱ्या मोत्यांचा घालायचा आहे. एक 2 पांढरे मोती, हे असे घातले. आता परत या 2 पांढऱ्या मोत्यातून धागा वर काढून घ्यायचा. या लाईनीमध्ये आपल्याला रंगीत मोती हवा आहे ना, आणि धागा वरच्या दिशेने बाहेर आहे, म्हणून 1 पांढरा मोती आणि 1 गुलाबी मोती असे 2 मोती आपण धाग्यामध्ये घ्यायचे. ही इथून आता आपली अक्षराची जी डोक्यावरची रेघ असते ती सुरू झाली आहे. आता इथे वरती हे सगळे पांढरे मोती आहेत आणि हे इथे हे 2 पांढरे मोती. आता हे बघा, हे इथे वरती हे जे सगळे आहेत ते पांढरे मोती आहेत आणि इथे हे 2 पांढरे मोती आहेत. तर हे एवढं मी करून घेते आणि मग तुम्हाला पुढे कसं करायचं ते दाखवते. हे बघा, हे इथली ही पांढरी लाईन मी करून घेतली आहे आणि आता इथे बाजूला आपल्याला वरती 2च पांढरे मोती सोडायचे आहेत. तर एक आता आपला सुटला आहे, एक आता हे करताना सुटणार आहे. धागा खालच्या दिशेने बाहेर आहे, म्हणून 1 गुलाबी मोती आणि 1 पांढरा मोती असे 2 मोती आपण धाग्यामध्ये घालायचे. अशा पद्धतीने आता आपल्याला इथली ही पूर्ण लाईन या श्रच्या ह्या लाईनीत येईपर्यंत पूर्ण लाईन रंगीत मोत्याचीच करायची आहे, म्हणजे गुलाबी मोत्याची. तर एकदा मी दाखवते आणि मग ही पूर्ण लाईन करून घेते, त्याच्यानंतर पांढरे मोती आहेत. तर काहीच अवघड नाही आहे. हे ह्याच्यामध्ये हे जे 3 मोती आहेत हे वरचे, जो आत्ता हा गुलाबी घातला तो आणि हे आत्ता जे आपण 2 घालतोय ते, हे 2 मोती आणि तो वरचा 1 मोती, हे 3 मोती वेलांटीचा भाग आहेत. 1 मोती आहे तो जी डोक्यावरची रेघ आहे त्याचा भाग आहे आणि नंतर जी खाली पूर्ण आपण लाईन करणार आहोत ती श्रची रेघ आहे. अशा पद्धतीने आता आपण हे सगळे असे गुलाबी मोती घालून घ्यायचे. आता ही पूर्ण ह्या ओळीपर्यंत येईपर्यंत आपल्याला सगळे गुलाबी मोती घालायचे. तर इथपर्यंत मी घालून घेते आणि मग तुम्हाला कसं करायचं पुढे हे दाखवते. हे पहा, मी हे एवढं करून घेतलं आहे. आता आपल्याला इथपर्यंत गुलाबी मोती घालायचे आहेत. आपला दोरा इथे खालच्या दिशेने बाहेर आहे, म्हणून आता धाग्यामध्ये 1 पांढरा मोती आणि 1 गुलाबी मोती असे 2 मोती आपण घालून घ्यायचे.
आणि मग या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची। अशा पद्धतीने या लाईनीपर्यंत आपली ही रेघ झालेली आहे। इथे आता आपण पांढरे मोतीच घालून घ्यायचे। तर मी आता हे पांढरे मोती घालून घेते आणि याच्या बाजूला आपण एक पूर्णपणे जसं आपण ओम नमः शिवाय पट्टीमध्ये करत होतो तसंच आता ही जी पूर्ण पांढरी लाईन आहे ती मी करून घेणार। इथे ही डोक्यावरची जी रेघ आहे तिथे रंगीत मोती घालायला विसरायचं नाहीये ते, आणि इथपर्यंत हे जे पांढरे मोती आहेत तिथपर्यंत मी करून घेते आणि पुढे कसं करायचं हे तुम्हाला दाखवते। हे बघा, मी हा भाग पूर्ण करून घेतलाय। इथे गुलाबी मणी घातलाय कारण ही आपली डोक्यावरची रेघ आहे। आता आपल्याला पुढे या 2 मोत्यातून सुई काढून घेतल्याच्या नंतर धागा वरच्या दिशेने बाहेर आलाय, म्हणून एक पांढरा मोती आणि एक गुलाबी रंगाचा मोती धाग्यामध्ये घ्यायचा आहे। हा आता वेलांटीचा जो कर्व असतो तो तयार होतोय। आता इथे या कोपऱ्यावरच्या मोत्यावर यायचं नेहमीप्रमाणे। आता धाग्यामध्ये एक पांढरा मोती आणि 2 हिरवे मोती, कोपऱ्याचा मोती आहे, बॉर्डरही करायची आहे त्यामुळे 3 मोती लागतात आणि बॉर्डर करतोय म्हणून रंगीत मोती। अशा पद्धतीने इथे हे घालून घ्यायचे। हे झाल्याच्या नंतर या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची। या गुलाबीच्या बाजूला आपल्याला परत एक रंगीत मोती आला पाहिजे, त्यामुळे आता धागा खालच्या दिशेने बाहेर आहे म्हणून एक पांढरा मोती आणि एक गुलाबी रंगाचा मोती असे 2 मोती आपण धाग्यामध्ये घालून घ्यायचे आणि हे या पद्धतीने करायचं। हे या पद्धतीने असे घालून घेतल्याच्या नंतर हे बघा, हे इथे सेम हीच प्रोसिजर आहे। ही जी लाईन होती हीच अशीच्या अशी आपल्याला इथे कॉपी करायची। ही पांढरी लाईन ही लाईन अशीच्या अशी इथे कॉपी करायची। त्याच्यानंतर परत इथे पुढे गेल्याच्या नंतर ही लाईन अशीच्या अशी बघून करायची आहे। याच ओळीमध्ये लाल मणी आपण इथे घातलेत तसेच सेम आपल्याला इथे गुलाबी मोती घालून घ्यायचे आणि ही एक डोक्यावरची रेघ थोडी पुढे घेतलेली असते त्यामुळे इथे गुलाबी मोती घालायचे। अशा पद्धतीने आपण हा श्री पूर्ण करून घेणार आहोत। तर मी हा आता पूर्ण करते आणि कसा दिसतो ते तुम्हाला दाखवते। हे बघा, हा श्री झाल्यावर काहीसा असा दिसेल। इथे फक्त आता तुम्हाला हा एक रंगीत मणी घालायचा आहे, ती डोक्याची रेघ पुढे घेण्यासाठी, आणि ही पूर्ण पांढरी लाईन करून घ्यायची आहे। त्यानंतर पुढची ही प्लेन पांढरी लाईन अख्खी करून घ्या। बाकी आपण पुढच्या पार्टमध्ये बाकी पट्टी कशी करायची त्यातला थोडा भाग बघणार आहोत। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।